संतोष दत्तात्रय नायकोडे या शेतकऱ्याच्या शेळ्या बिबट्यांनी खाल्लेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही मोठे बोकड आहेत, काही शेळ्या आहेत, जातीवंत सगळ्या शेळ्या होत्या. याच्यामध्ये 3-4 लाख रुपयाचं नुकसान झालं. वन खात्याचे कर्मचारी येणार, पंचनामा करणार, तुटपुंजी भरपाई मिळणार. आता ज्या शेळ्या मृत झालेल्या आहेत हे शेळ्या या ठिकाणी आता खड्डा घ्यायचं काम चालू आहे. इथं या सगळ्या शेळ्या गाडल्या जाणार आहे. संतोष नायकोडे यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे ह्या शेळ्यांना जपलं, वाढवलं आणि आज त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. भाऊ, काय नेमकं आता तुम्ही एवढी जाळी केलेली असतानाही बिबट्या आतमध्ये कसा आला? यापूर्वी काय आला होता का? यापूर्वी 2 वर्ष झाले चालू आहे, पण तर काय आले नाही. पण रात्री कधी 10-10:30च्या दरम्यान झालं. ते शेळ्यांचा व्यवसाय कधीपासून करता? 2 वर्ष झाले करतो. कुठल्या जातीच्या शेळ्या? हे सानी नाही काही याची वेगळी आपली आजमेरी एक आहे. किती रुपयाचं भांडवल? भांडवल यांना 1-1.5 लाख रुपयाचे बारीक बच्चे आणले होते ना. आता ती मोठाली झाली. मग शेती किती? शेती 12-13 गुंठे. 12 गुंठे. मग आता 12 गुंठ्यामध्ये कुटुंबात किती माणसं आहेत? आम्ही ती 4 माणसं. मोठा भाऊ. मग आता एवढ्या याच्यामध्ये कसं कुटुंब चालवता? शेती थोडी करून शेळ्यांचं करून वर्षभर चालते. आता बिबट्या तुमच्या गोठ्यामध्ये आला, जाळी तोडून किंवा वाकून आतमध्ये आला, तुम्हाला कळलं कधी? सकाळी पहाटे आलो त्यावेळेस. साधारण किती वाजता बिबट्याने हल्ला केला असेल आणि इथं राखणारं कोण असतं? दिवसभर तर आम्ही असतो तिथं, पण संध्याकाळी 6-8 वाजता एकदा जाऊन जातो. नंतर मग घरी जाऊन जेवलं का झोपतो. सकाळी लवकर 6ला इथं येतो. आता एकूण शेळ्या किती आणि बोकड किती? शेळ्या 4 आहेत आणि जे 6 बोकड आहेत. 10 पण 3 शेळ्या, 1 खाटी शेळी. साधारण किती रुपयाचं नुकसान झालं आणि आता शासनाने पंचनामा किती रुपयाचा केला वन खात्याने? वन खात्याने 3,15,000चा पंचनामा केला आहे आणि नुकसान असेल त्याच्या थोडं जास्त. तर तुम्ही काय सांगाल? आता एक गरीब शेतकरी आहे, मोठं आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे, 10-12 गुंठे जमीन आहे, अतिशय काबाड कष्टाने गोठा उभा केला, त्याला जाळी लावली, हे मोठं नुकसान आहे. स्वतःच्या मुलाबाळाप्रमाणे या शेळ्यांना बोकडांना जीव लावून लहानाचं मोठं केलं. इथंच माझी शेती आहे जवळ शेजारी आणि हा माझ्या नात्या समाजातला मुलगा आहे. दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरीला सुद्धा जात नाहीत. सकाळी 6 ते संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत इथं बसून राहतात. मुलाबाळाप्रमाणे खाऊ पिऊ घालतात. लहानाचं मोठं केले. आज एक बोकड मी तुम्हाला दाखवला, माझ्या समोर 30,000 रुपये किमतीला बोकड मागितला होता, पण शेळ्यांमध्ये मोठा बोकड नव्हता म्हणून तो ठेवला गेला. आता बिबट्यांची संख्या खूप वाढते. वन खातं म्हणावं असं लक्ष देत नाही. बिबट्या इकडं आहे म्हटलं की पिंजरा लावणार, बिबट्याला पकडणार. पकडलेल्या बिबट्याचं काय करतं हे पण आपल्याला माहिती आहे. वन खातं, शासन उदासीन का आहे? शेतकऱ्यांनी आता किती तग धरायचा? वन खात्याचं या आमच्या भागात एकदम दुर्लक्ष आहे. फोन केले तेवढे पुरतं येतात जातात. गेल्या वर्षी पिंजरा लावला होता, पण पिंजरा लावूनही काय उपयोग झाला नाही. वन खात्याचे अधिकारी काही दखल घेत नाहीत. कमीत कमी 8 ते 10 बिबटे या आमच्या परिसरात असणार आहेत. इथंच शेजारी ऊस आहे. माझी कांद्याची लागवड चालली होती, त्यावेळी आमच्या एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता, पण आम्ही 3-4 जण असल्यामुळे आम्ही दगड घेऊन त्या बिबट्यावरती धावलो. मग तो बिबट्या पळून गेला. आता इथे नायकोडे किती कुटुंब आहेत? 14-15 घर आमचे आहेत. आणि इथं आमच्या मामाचाच मुलगा राहतोय, सुनील कोंडाजी नायकोडे. त्याची 3 मुली आहेत, लहान. संध्याकाळी 7 आत बसायला लागत. 6 वाजले पुढे बाहेरच निघायचं नाही काय. आता वन खात्याचे कर्मचारी इथे आले, पंचनामा केला, काय पिंजरा लावणार आहे का? हा, पिंजरा लावतो म्हणले. पिंजरा लावून काय उपयोग होत नाही. सगळ्याच्या आधी पण एकदा इथं गावात पिंजरा लावला होता. 8 दिवस पिंजरा होता, त्याच्यात भक्षक ठेवले, तर काही उपयोग नाही झाला. आत येतच नाही पिंजऱ्यामध्ये काही. तुम्ही या भागामध्ये बिबट्या स्वतः पाहिला? हो, मी स्वतः पाहिलाय. 2 वेळा मी स्वतः पाहिलाय. हो, आता तुमची काय मागणी? वन खात्याने काय करायला पाहिजे? हे झालेलं नुकसान झाले त्याबद्दल काय शासनाने? आता 2,15,000 का 3,15,000 ना? 3,15,000चा पंचनामा केलाय. तुमचं ऍक्च्युअली नुकसान किती झालंय? 4-1 लाखाचं नुकसान झालं. म्हणजे वन खात्याची काय तशी तुटपुंजी भरपाई आहे? आता तुमच्या गोठ्यामध्ये असलेल्या सगळ्या शेळ्या बिबट्याने ठार केलेल्या आहे. बिबट्या 1 असेल, 2 असेल, का जास्त संख्या असेल?
ते सांगता कसं येणार आता, ते रात्री झालेले 10-10:30. पण वन खात्याने हे मान्य केलं ना बिबट्याने मारले. पंचनामा करून तर वन खात्याचं काय वेगळा शोध लागायचा. त्यांनी पाहिले जात बीत दिसतात आता बी त्यांना. आता आम्ही वर्षातून जातो, आम्ही पाहतो कधी कधी. पाहिली रस्त्याने. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते. वन खातं बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावतं, बिबट्याला पकडतं आणि पुन्हा सोडून देतं. हे अतिशय दुर्दैव आहे. केंद्र सरकारकडे बिबट्यांच्या नसबंदीसाठी प्रस्ताव पाठवलाय असं सांगितलं जातं. प्रस्ताव कदाचित गेला असेल. नसबंदीला परवानगी मिळत नाही असं म्हणतात. 71 बिबट्यांना परवानगी मिळणार आहे, परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही. बिबट्या हा मांजर कुळातील प्राणी आहे, त्याची संख्या झपाट्याने वाढते. शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. वन खात्याने बिबट्याला अक्षरशः गोळ्या घालण्याची परवानगी दिली पाहिजे. नाहीतर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही सांभाळा, शेती तुम्ही करा, यांचं कुटुंब तुम्ही चालवा अशी म्हणण्याची पाळी आलेली आहे. हे नायकोडी कुटुंब अतिशय गरीब आहे. 10-12 गुंठे क्षेत्र आहे, त्याच्यात कुठंतरी आपलं कुटुंब चालवतात. शेळ्या लहानच्या मोठ्या केल्या, त्यांना जीव लावला आणि त्यांच्या डोळ्यात देखत अप्रत्यक्षपणे या सगळ्या शेळ्या म्हणजे 6 बोकड 4 शेळ्या ठार केलेल्या आहेत. हे मोठं नुकसान आहे. वन खात्याचे कर्मचारी इथं आले, पंचनामा केला. आता इथं पिंजरा लावणार, त्याच्यामध्ये शेळी किंवा कोंबडी ठेवणार. कदाचित बिबट्या त्याच्यामध्ये ट्रॅप होईल, परंतु याचा काही उपयोग नाही. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनो कायमस्वरूपी ह्या बिबट्याचा बंदोबस्त कसा होईल, काय करता येईल, राज्यकर्त्यांनो तुम्ही सुद्धा दखल घ्या. तालुक्याचे आमदार शरद सोनवणे म्हणाले होते, एक तर बिबट्या राहील, नाही तर आता मी राहील. आता तुम्ही आमदार झालात, तुम्हाला आमदारकीची खुर्ची मिळालेली आहे, तुम्ही तरी या लोकांना न्याय द्या. एकनाथ शिंदे गरिबांचा नाथ समजला जातो. फडणवीस साहेब, अजित पवार, आपल्यालाही शेतकऱ्यांचा फार कळवळा आहे. प्रश्न मार्गी लागत नाही. गरीब कुटुंब आहे, आज त्यांची अक्षरशः वाताहत झालेली आहे. आपण बिबट्याचा उपाययोजना करण्यासाठी योग्य दखल घ्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, काले.